जय हिंद भावी पोलिसांनो, बघा महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मित्रांनो आपण आज गणित बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो आपला आजचा भाग आहे 6। या अगोदर तुम्ही 5 पाहिले नसतील मित्रांनो, त्या 5 भागांची बघा प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर मित्रांनो अवेलेबल केली आहे। बघा ती प्लेलिस्ट तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या। बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो ते मित्रांनो बघा प्रश्नांचे जे योग्य आन्सर आहे आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार काढणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे बघा शेवटपर्यंत अभ्यास करून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर आता चालवल्यानंतर बघा सबस्क्राइब मात्र करून घ्या। पहिला प्रश्न बघा 1 ते 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती। तर बघा मित्रांनो 1 ते 10 पर्यंतच्या मित्रांनो सर्व विषम संख्यांची या ठिकाणी आपल्याला बेरीज विचारली आहे। तर बघा कशा प्रकारे आपण काढू शकतो मित्रांनो, बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्याला काढण्यासाठी या ठिकाणी बघा 1 ते 10 पर्यंतच्या मित्रांनो संख्येमध्ये पहिली विषम संख्या कोणती आहे, 1 आहे म्हणून 1, पुन्हा बघा प्लस शेवटची विषम संख्या कोणती आहे तर मित्रांनो बघा 9 आहे म्हणून या ठिकाणी 9 घ्या। पुन्हा दोन संख्यांची बेरीज करत आहोत या ठिकाणी आपण म्हणून छेदामध्ये 2 गुणाकार मित्रांनो बघा 5 घेऊ, कारण मित्रांनो 1 ते मित्रांनो बघा 10 पर्यंतच्या विषम संख्या किती आहेत तर 5 आहेत। 1 आहे 3 5 7 9 मित्रांनो बघा 1 ते 10 पर्यंत या 5 विषम संख्या आहेत म्हणून या ठिकाणी 5 घेतला। आता बघा 1 9 मित्रांनो झाले किती 10, पुन्हा छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये हे 5 ला 5। आता बघा 1 बे 5 10 5 गुणाकारात 5 केलं मित्रांनो आलं किती 5 5 25। पर्याय क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। पुढे दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे तर प्रत्येक संख्येचे 3 पट करून गुणाकार केल्यास किती उत्तर येणार। तर बघा केल्यास उत्तर किती येणार बघा मित्रांनो, दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे तर बघा मित्रांनो 15 कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे तर 3 व 5 या दोन संख्यांचा मित्रांनो बघा गुणाकार 15 आहे। तर या दोन्ही संख्येचे मित्रांनो 3 पट करून गुणाकार केल्यास किती उत्तर येईल। तर बघा 3 चे 3 पट केले मित्रांनो 3 त्रिक 9, पुन्हा गुणाकारामध्ये 5 त्रिक 15 15 9 मित्रांनो झाले किती 135 झाला आपल्या मित्रांनो प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर 135। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पोलीस भरती 2023 व 11 मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। पुढचा बघा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या आतापर्यंत 700 प्रश्नांचे मित्रांनो बघा 700 प्रश्नांच्या जीके जे असतात मित्रांनो महाठोकळा तुम्ही जर खरेदी करून मित्रांनो अभ्यासला नसेल बघा मित्रांनो अवश्य खरेदी करून घ्या आणि अभ्यासून घ्या। कारण बघा मित्रांनो यामध्ये मित्रांनो बघा ठोकळ्यामध्ये 2014 ते 2024 पर्यंत मित्रांनो जेवढा काही पोलीस भरतीमध्ये मित्रांनो बघा जीके जे चे प्रश्न विचारले होते ते सर्व काही प्रश्न आम्ही मित्रांनो बघा 700 प्रश्नांच्या जीके जेसच्या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो बघा कन्वर्ट केलेलो आहोत। त्यामुळे मित्रांनो बघा अवश्य मित्रांनो खरेदी करून घ्या। खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त 50 रुपये पे करा आणि पे करून मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तुम्ही वाट लावा। तुम्हाला लगेच मित्रांनो बघा 1 ते 2 मिनिटाच्या आत जे बघा आम्ही पीडीएफ आम्ही तुम्हाला देऊन टाकू। पुढे बघा 7420 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती। तर बघा मित्रांनो या 4 अंकी संख्या मित्रांनो बघा वापरून या ठिकाणी आपण सर्वप्रथम मोठी संख्या तयार करू। मोठी संख्या तर बघा या ठिकाणी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, पहिलं 7 आहे 7 घ्या, पुन्हा 4 आहे 4 घ्या, पुन्हा 2 आहे 2 घ्या, पुन्हा शेवटी 0 आहे। आता बघा या ठिकाणी आपण लहान संख्या घेऊन टाकू। लहान संख्या या ठिकाणी सर्वात लहान कोणती आहे 2 आहे 2 घ्या, पुन्हा 0 घ्या, पुन्हा हे 4 घ्या, पुन्हा इकडलं 7 झालं किती मित्रांनो मोठी संख्या 7420 लहान 2047। तर या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। 7 ला 7 जसे असतं तसं 2 आणि 4 6, हे 4 ला 4 जसे असतं तसं 7 आणि 2 9 म्हणजेच 9467 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक क 9467 हे असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 4। तर बघा पुढील आकृतीत चौकोन किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला। तर बघा पोलीस भरती 2012 ला बघा प्रश्न मित्रांनो हा विचारला होता। तर बघा आकृतीत चौकोन किती मित्रांनो बघा अशा प्रकारची तुम्हाला जर परीक्षेमध्ये आकृती दिली आणि चौकोन मोजा जर तुम्हाला मित्रांनो प्रश्न विचारला तर कशा प्रकारे आपण मोजू शकतो। तर बघा सरळ मित्रांनो तुम्ही या ठिकाणी क्रमांक टाकून घ्या 1 2 3 व 4 अशा प्रकारे मित्रांनो क्रमांक टाकून घ्या। पुन्हा 1 2 3 व 4। आता बघा
या ठिकाणी 1 ते 4 पर्यंत मित्रांनो सर्व अंकांची बेरीज 10 आहे। या ठिकाणी खाली सुद्धा 1 ते 4 पर्यंत मित्रांनो सर्व अंकांची संख्या जे मित्रांनो हे आहेत बघा आपले डबे। या डब्यांचे मित्रांनो सर्व जेवढे आपण अंक टाकले सर्व अंकांची बेरीज मित्रांनो 10 आहे। म्हणून गुणाकारामध्ये सर्व मित्रांनो 10 गुणाकारात 10 करून टाका, झाले किती 10 10 100। म्हणजे मित्रांनो बघा या आकृतीमध्ये एकूण 100 चौकोन आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 100 चौकोन किती 100। पुढे बघा जर पांढऱ्याला पिवळा, पिवळ्याला हिरवा, हिरव्याला केशरी, केशरीला लाल म्हटले तर शौर्याचे प्रतीक दाखवणारा प्रतीक असलेला रंग कोणता? तर बघा पोलीस भरती 2015ला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर बघा या ठिकाणी मित्रांनो शौर्याचं प्रतीक नेमकं कोणत्या रंगाला म्हणतात हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। तर बघा जर पांढऱ्याला पिवळा म्हटलं, पिवळ्याला हिरवा, हिरव्याला केशरी, केशरीला लाल म्हटले तर मित्रांनो बघा शौर्याचे प्रतीक असलेला रंग कोणता? तर बघा शौर्याचा मित्रांनो बघा प्रतीक असलेला मित्रांनो जो रंग आहे तो आहे मित्रांनो केशरी। तर बघा या ठिकाणी आपल्याला केशरी रंगाला काय म्हणत आहे तेच बघायचं आहे। तर बघा या ठिकाणी केशरी रंगाला काय म्हणत आहे? तर केशरीला लाल म्हणत आहे। म्हणून बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक ब लाल हे मित्रांनो असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा 6वा प्रश्न कशा स्वरूपाने मित्रांनो या ठिकाणी सोडवून दाखवू शकतो। तर बघा 6वा प्रश्न 6। तर बघा आदित्यची 6 विषयांची सरासरी 68 आहे, त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 आहे, तर शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65। तर आदित्यला 4थ्या विषयात किती गुण मिळाले? पोलीस भरती 2024ला मित्रांनो बघा काल परवाच्या पोलीस भरतीने मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर बघा आदित्यच्या मित्रांनो 6 विषयांची सरासरी 68 आहे, म्हणून 6 गुणाकारामध्ये आपण 68 करून घेऊ। तर आता बघा 6 48 मित्रांनो हातच्या आले 4 7 36 36 मित्रांनो हे झालं किती 4 40। पुन्हा 3 विषयांची सरासरी 60 आहे, म्हणून 3 गुणाकारामध्ये हे 60 करा। आता बघा 3 सांग मित्रांनो झालं किती 18 समोर 0 जसं तसं। पुन्हा 2 विषयांची सरासरी 65 आहे, म्हणून या ठिकाणी 2 गुणाकारामध्ये 65 करू। आता बघा 2 पंचे 10 हातच्याला 1 बेसक 12 12 ने मित्रांनो झाले किती 13 म्हणजेच 130। तर बघा मित्रांनो आता जर आपण या खालच्या दोन्ही संख्यांची जर बेरीज करून जर आपण या 408 मधून मायनस केल्यावर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर भेटतो। तर बघा पुन्हा याची बेरीज करू आता आपण, हे 0 0 जसं तसं 8 आणि 3 झाले किती 11 हातच्याला 1 पुन्हा 1 आणि 1 2 2 मित्रांनो 3 झाले किती 310। आता जर समजा आपण या 408 मधून 310 मायनस केले तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्याला भेटून जातो 310। आता बघा 8 मधून 0 गेलं 8 उरलं। पुन्हा मित्रांनो बघा या ठिकाणी 1 मधून काय 0 मधून 1 जात नाही, तेव्हा इथलं 1 इथं घ्या 10 10तून 1 गेलं उरलं किती 9। पुन्हा मित्रांनो 3 मधून 3 गेले 0 म्हणजेच 98। बघा या ठिकाणी मित्रांनो 4थ्या विषयामध्ये मित्रांनो आदित्यला मार्क मिळाले असतील किती 98। बघा आहे का पर्याय आहे? पर्याय क्रमांक क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा बघा कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ट्रिक्स वगैरे वापरायच्या आहेत। तर बघा पुढे शेवटचा प्रश्न 7वा। तर बघा फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत रुपये 15,000 आहे, जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5 5:7 असे असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? पोलीस भरती 2021ला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर बघा फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 आहे, जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5 5:7 असे असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? तर बघा मित्रांनो सर्व 15,000 रुपये किंमत आहे, म्हणून 15,000 आपण तसे घेऊ। पुन्हा या ठिकाणी मित्रांनो बघा त्यांच्या वस्तूच्या मित्रांनो गुणोत्तर किती आहे बघा 3:5 5:7 आहे, म्हणून सर्व आपण गुणोत्तराची बेरीज करून घेऊ। 3 + 5 + 7 7 आणि 3 10 10 आणि 5 मित्रांनो झाले किती 15। मग हे सर्व 15 आपण छेदामध्ये घेऊन टाका। आता बघा 15 1 15 समोरची 3 0 जशी तशी। तर सर्वात स्वस्त किमतीचे गुणोत्तर किती म्हणले? म्हणून मित्रांनो सर्वात कमी गुणोत्तर असलेली संख्या बघा, सर्वात कमी गुणोत्तर मित्रांनो असलेली संख्या म्हणजे 3 आहे, म्हणून या ठिकाणी बघा सरळ आपण मित्रांनो या ठिकाणी 3 या ठिकाणी बघा आपण घेऊन टाकू। तर किती मित्रांनो बघा या ठिकाणी 3 घेऊन टाकू। आता बघा मित्रांनो थोडंसं आपलं गणित या ठिकाणी चुकत आहे। तर बघा मित्रांनो 15,000 आहे ना, 15ला 15 पुन्हा हे सुद्धा 15ला 15 15 1 15 हे आलं। मग आता मित्रांनो 3
तर थोडंसं बघा चुकत आहे. तर कशा प्रकारे आपण योग्य आन्सर काढू शकतो. तर बघा मित्रांनो, 3 वस्तूंची मित्रांनो सरासरी किंमत या ठिकाणी बघा 15,000 मित्रांनो नसून या ठिकाणी 45,000 आहे. लक्षात घ्या, 45,000 आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी सरळ 45,000 आपण जशाच तसे घेऊन टाकू. पुन्हा या गुणोत्तराच्या मित्रांनो बेरीज केलं आलं किती 15 आलं. आता बघा 15 तरी 45 समोरचे 3 शून्य जशाच तसे. आता मित्रांनो आलं किती 3,000. हे 3,000 घ्या. आता मित्रांनो एकदम सर्वात कमी स्वस्त किंमत किती आहे 3. आता बघा 3 त्रिक 9 समोरचे 3 शून्य जशाच तसे म्हणजेच 9,000 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब असणार आहे. तर बघा होते मित्रांनो बघा आपले आजचे इम्पॉर्टंट असे मित्रांनो 7 प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आपल्या लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करून घ्या. भेटू परत अशाच करा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो बघत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल. धन्यवाद.